लेट्स गो. चलो गणपती बाप्पा मोरया. हॉटेल वेस्ट कोस्ट. नाइस. We have finally reached to our another destination. जे आपलं आहे हॉटेल वेस्ट कोस्ट. लेट्स टेक अ रूम टूर. सो एंटर केल्या केल्या आहे हा सिटिंग एरिया जिथे आम्ही आमचं लगेज ठेवलं आहे आता. आणि आता जातो आपण बेडरूममध्ये. सो बेडरूममध्ये आहे ट्विन शेअरिंग बेड, AC आहे आणि कन्स्ट्रक्शन फार असं विंटेज केलेलं आहे. वरती कौला आहेत आणि मला फार आवडलं ते. त्याच्यानंतर इथे आहे वॉशरूम जे सुद्धा स्पेशियस होतं. तिथेसुद्धा वरती कौलं आहेत. सो सकाळी अशी ऊन वगैरे येतं तिथून. आणि हा मिरर होता जो सुद्धा मला फार आवडला. मस्त आहे. आणि द बेस्ट पार्ट ऑफ दिस रूम इज प्रायव्हेट पूल छोटूसा आणि झोपा. मस्त आहे. आणि असं मस्त ना ब्रिकचं कन्स्ट्रक्शन ब्राऊन कलरचं. सो ते खूप विंटेज असं लुक देते. चिऱ्याचं कन्स्ट्रक्शन चिरेबंदी सारखं मस्त छान आहे. सगळ्यात मस्त काय आहे, आज संकष्टी आहे आणि मोदक, लाडू अँड मोदक इन वन फ्रेम. आपण आहोत नागाव बीचवर ना. आणि नागाव बीच हा अलिबागमधला खूप पॉप्युलर बीच आहे. ते वॉटर स्पोर्ट्स पण आहेत. इव्हनिंगचा आपल्याला आपण इव्हनिंगला आलो आहे 5:30ला. सनसेट दिसतो आपल्याला, कॅमल दिसतोय. बेबी मूनचं शूट करू आपण. अंजलीचा बेबी मून पण खूप छान दिसतो या कपड्यांमध्ये. अंजली मागे पण सायलेंट बीच आहे. जास्त काही इथे पोल्युशन पण नाही दिसत आहे, घाण पण नाही दिसत आहे. ब्लॅक सँड आहे. हा नेहमी बघत असतो
पण तरीसुद्धा तो सारखा सारखा पाहावा ही इच्छा नेहमी होत असते. काय वेगळीच किमया आहे ना या निसर्गामध्ये. जर तुम्ही अलिबागमध्ये असाल आणि तुम्हाला व्हेज फूड खायचं असेल तर हॉटेल सुरुची बेस्ट प्लेस आहे. नक्की ट्राय करा हॉटेल सुरुचीला.